नमस्कार, ज्योतिष किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मक्याची पावभाजी। त्यासाठी लागणारे साहित्य आधी आपण पाहून घेऊयात। त्यासाठी आपण घेतले मक्याचे दाणे, हे मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतले। उकडलेला बटाटा हा पण मी बारीक करून घेतलाय। बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, पावभाजी मसाला, आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, लोणी आणि मीठ। आता आपण कृतीला सुरुवात करूयात। त्यासाठी मी एक पॅन घेतलाय। आता यात घालून घ्यायचे आपल्याला लोणी। तर लोणी जरा वितळू द्यायचे। आता आपलं लोणी वितळले। आता यात आपण घालून घेऊया बारीक चिरलेला कांदा। आता कांदा आपल्याला जरा तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे। आता आपला कांदा तांबूस रंगावर परतून झालाय। आता यात घालून घेऊया आपण बारीक चिरलेला टोमॅटो, आलं आणि लसूण यांची पेस्ट, पावभाजी मसाला आणि लाल मिरची पावडर। आता हे सगळं आपल्याला 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचे। आता 2 ते 3 मिनिटं झाले। आता यात आपल्याला घालून घ्यायचं बारीक केलेला बटाटा, त्यानंतर घालायचं बारीक केलेला मक्का आणि आता आपल्याला घालायचं चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं। आता आपलं हे सगळं छान एकत्र करून झाले। आता आपल्याला हे स्मॅशरने जर असं बारीक करून घ्यायचे। आपलं हे सगळं स्मॅश करून झाले। आता आपल्याला यात घालून घ्यायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता आपल्याला यात थोडंसं पाणी घालायचं आणि एकत्र करून ह्याच्यावर 4 ते 5 मिनिटं झाकून ठेवायचं। आता 3 ते 4 मिनिटं झाले आणि आपली भाजी छान शिजली। आता आपण गॅस बंद करायचा। अशा प्रकारे तयार आहे आपली मक्याची पावभाजी। तुम्हाला जर याची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।